रामकृष्ण हरी। आपण या ठिकाणी मुक्ताबाई भजनी महिला मंडळ असा असणार हा सप्ताह आहे आणि गेले अनेक वर्षापासून हा सप्ताह चालतो। बघा महिला पण कशामध्ये कमी नाहीत आणि आमच्या महिला मंडळाच्या सप्ताहाला महाराज भेट देण्याकरता आलेत। तर आता काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई महाराजाचं फार मोठं कार्य आहे। आपण महाराजाकडूनच ऐकणार आहोत आणि महाराज तुम्ही वेळेतली वेळ दिली आणि शब्द दिल्याप्रमाणे हाकेला उडी देऊन आमच्यापर्यंत पोहोचले। आता मला माहित आहे तुमच्याकडे आज वारीमध्ये किती व्याप आहे, पण संत भेटते आज तेने मी झालो असं म्हणायला हरकत नाही। तर आमच्या महिलांच्या या कार्याला आणि तुम्ही बघला आल्यापासून आपण आता द्वादशी सुद्धा सोडलेल्या आहेत। थोडं तुमचंही कार्य आणि आम्हालाही सहकार्य कसं मिळेल याच्यावर थोडं मार्गदर्शन करा। रामकृष्ण हरी। आज विश्ववंदित ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण आज मीराताई आणि रेवताताई यांच्या आपण फडावर आलेलो आहोत। सर्व वारकऱ्यांची अत्यंत उत्कृष्ट अशी ते व्यवस्था करतात, फार सुंदर अशी व्यवस्था करतात। ज्ञानोबाची कृपा त्यांच्यावर आहेच, सर्व साधू संतांची कृपा त्यांच्यावर राहणारच आहे। आणि विशेष म्हणजे आता आपण अखिल भारतीय म्हणजे एक आध्यात्मिक आपली संघटना आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी ही एक आपली फार मोठं अध्यात्माचं काम करीत आहे आणि त्या संघटनेची एक आपल्याला बिल्डिंग लावून आज आपण जिंतूर तालुक्यातल्या सौ मीराताई यांना आपण महिलाचं तालुका अध्यक्ष करण्याचं ठरवलं। मीराताईंना आपण आध्यात्मिक आघाडीचं तालुका अध्यक्ष पद मीराताईला देणार आहोत आणि सचिव आपल्या रेवताताईला आपण करणार आहोत। म्हणून यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा। ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये फार मोठं योगायोगाची गोष्ट आहे। आमचे लोभाजीराव वजरकर त्यांनी या महात्म्यांची भेट घडून दिली आणि म्हणून तो सुयोग आपल्याला आलेला आहे। म्हणून आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या माध्यमातून आम्ही हे काम चालू केलेलं आहे आध्यात्मिक आघाडीचे, आणि ते पद आम्ही आता मीराताईला आणि रेवताताईला देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आता त्या वारकऱ्याचं काम करीत राहतील। त्यांना दिदीच्या हातानेच पत्र आपण देणार आहोत आणि म्हणून माझे मी 2 शब्द संपवतो। जय हरी, जय रामकृष्ण। कृष्ण हरी। आज आमच्या इथे मुक्ताबाई जनाबाई भजनी मंडळ वझर बुद्रुक तालुका जिंतूर जिल्हा परभणी आमचा हा गेल्या 12 वर्षापासून सरी सोहळा चालू आहे आणि महाराजाची आमची भेट झाली। त्यांनी चांगल्या पद्धतीचं आम्हाला वारंवार मार्गदर्शन केलं आणि करणार बी आहे। तसेच आमचे हरिभक्त पारायण वाघ महाराज, तसेच सज्जन महाराज, तसे आमचे दादा राम महाराज, अधिकृत आमचे गावकरी मंडळी, सर्वात ज्येष्ठ वरिष्ठ लहान मोठे सगळे, आणि इथं सगळ्याचा अधिकार आहे। यारे यारे लहान थोर या त्या फलती नारी नर, सगळ्याला अधिकार आहे। तत्व त्या न्यायाने दादाची आमची भेट झाली, आम्हाला आनंद वाटला, दादाने मार्गदर्शन केलं आणि असंच मार्गदर्शन एक मुक्ताबाईचा भाऊ ज्ञानोबा म्हणून पाठीमाग निवृत्तीनाथाची उपमा देते की मोठे बंधू म्हणून आम्हाला आमचा सांभाळ करावा। महिलाला एक आधाराची गरज असते, कोण्या पण महिलाला, प्रत्येक महिलाला आधाराची गरज असते। तसं निवृत्तीनाथ म्हणून आम्हाला सज्जन महाराज असतील, वाघ महाराज असतील, राम महाराज असतील, तसेच आमचे गावकरी मंडळी असतील, लहान थोर यांचं सगळ्याचा आम्हाला प्रतिसाद असाच राहावं माऊली चरणी प्रार्थना करते। माझे मी 2 शब्द संपवतो। महिलांना असं म्हणायची गरज नाही की आम्ही की बुवा एक आबळा येता, अहो आमच्या मुक्ताईनं ताटी उघडायला लावली ज्ञानोबारायाला, म्हणून हा सोहळा आहे, म्हणून ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी लिहिली आणि जिजाईनं आमच्या शिवबाला जन्म दिला आणि
अंजनी मातेने हनुमंताला जन्म दिला म्हणून सीताशुद्धी झाली. आता वेळ कमी आहे कारण आज धावपळीचा दिवस असल्यामुळं मी थांबतो. आपण आलात महाराज आणि या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.